आपल्याला विनंती आहे आपल्याला संपर्क नाही त्यानंतर गोंधळ नका तुम्ही फाईल घेऊन जाऊ नका त्याच्यावर नावनोंदणी करा इथे कर्मचारी आपले विनंती ऐका आणि आमचे जाधव सर वाटेगाव लक्ष द्या सगळेच आयुष्य आपल्या मृत्यूच्या नंतर आपला चेहरा दाढीला केसासाठी हे माझं तिसरं शिबिर आहे। मेघे सांगवे दत्ताजी मेघे यांच्या हॉस्पिटलच्या जवळजवळ आज सुद्धा 60 ते 70 लोकांची टीम इथं कालपासून हजर झालेली आहे आणि याच्यामधून ज्यांना गुलाबी कलरची पावती देतील डॉक्टर त्यांना आपल्याला वर्धा येथील मेघे सांगवे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार करून MRI CT स्कॅन पासून ते सर्व विलाज मोफत राहण्याची व्यवस्था जाण्याची व्यवस्था सुद्धा मोफत आहे या शिबिरामध्ये। आणि मागच्या 2 शिबिरामध्ये सुद्धा 700 ते 750 लोकांवर ऑपरेशन केले होते। तसे तर 2 ते 2,500 3,000 लोक प्रत्येक शिबिरामध्ये तपासून जातात, परंतु त्याच्यातून जे निघणारे मेजर ज्यांच्यावर सर्जरी करायची असे 200-400 पेशंट निघतात ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांना शेवटच्या माणसापर्यंत आम्ही नेऊन त्यांच्यावर ऑपरेशन करून आणणार आहोत। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या, कशी तयारी शिंदेसाहेबांसोबत काय बोलणार? विधानसभा जवळ जरी आल्या असल्या तरी माझं हे काय पहिलं शिबिर नव्हतं। याच्या अगोदर सुद्धा नेत्र तपासणी आणि त्यांचा ऑपरेशन त्यांचं जे उदगीर येथील उदयगिरी हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 3,500 लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन करून आम्ही आणले याच्यापूर्वी। त्याच्यानंतर मागच्या वर्षात या वर्षामध्ये 2023 मध्ये 2 मोठे कॅम्प लावले होते वर्धेचेच याच हॉस्पिटलचे आणि आज हा तिसरा कॅम्प आहे। त्याच्यामुळं विलक्षण आलं काय आणि विलक्षण गेलं काय आम्ही कधीच विचार करत नाही। लोकांची सेवा समाजाची सेवा ही आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे। सर्वसाधारण माणसाला CT स्कॅन जर करायचं असलं तर 3,000 रुपये लागतात, MRI करायचं असलं तर 7,000 रुपये लागतात, हे परवडणार नाही। आणि लोक समूहानं जर आपण घेऊन गेलो तर पेशंट खूप निघतात, आपल्या घरी सुद्धा पेशंट असतात परंतु माहिती नसते की कुणाला काय आजार आहे। शिबिराच्या माध्यमातून लोक पुढे येतात आणि तू चालला का बाबा मी सुद्धा तुमच्या सोबत येतो आणि असे लोक नेऊन तिथं शेवटच्या घटकापर्यंत सर्जरी करणं त्यांच्यावर उपचार करणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। विलक्षण हे चालू राहणारा विषय आहे, कधीच संपणारा नाही। आज येणार आहे कोणीतरी उद्या येणार आहे, परंतु गेलेला माणूस आजारी माणूस पुन्हा भेटणार नाही हे आम्ही ओळखलेलं आहे, म्हणूनच आम्ही यांच्यासाठी प्रयत्न करतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।